आपल्या यवतमाळात आहे चर्च, खूप जुना चर्च आहे. हा चर्च किती जुना आहे, काय आहे? नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. काय म्हणता, कशात तुम्ही? तर तुम्हाला सगळ्याले मेरी क्रिसमस. तर विचार आला आज का आपल्या यवतमाळात आहे चर्च, खूप जुना चर्च आहे, तिथं आपण जायला पाहिजे. तर मग आपण जाऊ आता काही वेळात. मला बी त्या चर्चबद्दल लय विचार आले की बा हा चर्च किती जुना आहे, काय आहे. कारण की मी म्हणजे एकदा गेलो होतो तिथं, मित्र होते तेव्हा. त्याच्यानंतर तर काही गेलो नाही. तर ब्लॉग निमित्त मग आज जायला भेटन असं वाटू आलं, म्हणून आज जाऊ आपण चर्च पाहासाठी. आणि क्रिसमसबद्दल तुमच्या काही आठवणी जर असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण की आमच्या शाळेमध्ये क्रिसमस साजरा नव्हता होत, पण ज्यांच्या शाळेमध्ये क्रिसमस साजरा होत होता त्याला हा अनुभव असेल. तर त्यानं क्रिसमसबद्दल ज्या काही आठवणी आहे ते नक्की शेअर करा. आणि मेन म्हणजे काही काही शाळेला त्या टाईमले, आम्ही तर जिल्हा परिषदमधले आहे, नंतर यवतमाळमध्ये आलो आम्ही आणि शाळेमध्ये. पण आमच्या शाळेत काही क्रिसमस साजरा होत नव्हता. होता पण खूप कमी प्रमाणात समजून घ्या. तर चला मग आता जाऊ आपण चर्चमध्ये यवतमाळमधल्या. चला निघू आता. पाणी पण घेतलं सोबत. पाणी पित जा भरपूर, कारण की मी आधी पाणी नव्हतं पित जास्त. आता पाणी कॅरी करणं चालू केलं सोबत. कुठेही गेलं तरी पाणी ठेवत असतो मी सोबत. चला आता आलो मी चर्चच्या बाहेर. आता चर्चमध्ये जाऊ. चलो. यांनी काय केलं आहे, क्रिसमस निमित्त मस्त क्रिसमस ट्री तयार केला आहे, दाखवतो तुम्हाला. माझ्या मागं जे आहे ना, येशू ख्रिस्तांचा जन्म दिवस दाखवला आहे. सध्या जे चर्चचं जे मेन गेट आहे ना ते बंद आहे. आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ परमिशन घ्यायसाठी, म्हणजे रिक्वेस्ट करायसाठी. त्याने जर म्हटलं थोडं ओपन करतो तर तुम्हाला आतमधून दाखवता येईल, नाही तर वापस जावं लागेल आपल्याला. मग चर्च ओपनच आहे, फक्त मागच्या साईडला डोर आहे. मी तिकडून पाहू राहिलो होतो. आलो मी सध्या चर्चमध्ये. सध्या खाली आहे चर्च, इथे कोणीच नाही आहे. म्हणजे आता त्यांचा जो टायमिंग असते प्रार्थनेचा तो काहीतरी असेल 5-6 वाजता, किंवा सकाळचा त्यांचा किंवा सकाळची जे त्यांची काय म्हणते यार, हां, सकाळी जो प्रार्थनेचा वेळ असेल त्यांचा ते झाला, म्हणून आता सगळं शांत आहे. चर्च म्हणजे काय, जिथं आपण प्रार्थना करतो ते जागा. जसं आपलं मंदिर असते, पण आपल्या मंदिरात कसं, आपल्या मंदिरात देवही राहते. तर यांचं तसं नाही राहत. यांचं इथे काहीच नाही आहे, समजा देवाची मूर्ती नाही, काहीच नाही, फक्त क्रिसमस ट्री आहे बस, काहीच नाही आहे. माझ्यासोबत माझे मित्रमंडळी आहे, म्हणजे ते इथे चर्चमध्ये भेट देण्यासाठी आले होते. अचानक भेटले, त्यांची इच्छा होती की एकदा ब्लॉगमध्ये आलं पाहिजे. चला आलो मी चर्चमध्ये दर्शन करून. काय म्हणणार आहे, आपल्याला तर काहीच माहीत नाही. चर्चमध्ये प्रार्थना करून आलो मी. आता काहीतरी मस्त खाव वाटू राहिलं, म्हणजे एक तर पिझ्झा, नाही तर मग आपलं हे किटकॅट शेक. प्लॅन चेंज केला की पिझ्झा न खाता अचानक गुपचूप दिसले तर मी गुपचूप खायसाठी आलो. मॅडम पाणीपुरी एक. आपण घेणार आहे सुजीच्या पाणीपुरी. हे प्लेट पुसा लागते बरं, याच्यात डस्ट असते बारीक बारीक. हळू घ्या बघ. आहे का डन. काय लंबी पाणीपुरी आहे, मोठी आहे, लहान द्या थोडं. डोळ्यात पाणी आलं. भयंकर तेज पाणीपुरी होती. आता झाले गुपचूप, आणि आता जाऊ आपण किटकॅट शेक घ्यायसाठी. चलो. मला हा किटकॅट शेक आणि एक आपला ओरिओ शेक
भयंकर आवडते. मी आलो घरी. श्रीजी पण त्याची बायको आली आहे घरी पास्ता खायसाठी. हे नवरा बायको बा किती हुशार आहे. मॅगी खायला आमच्या घरी येते पास्ता खायसाठी. तिकडून आणला नाही तो बनवायला लावत आहे. आमचंही खाणं होते म्हणा मस्त. आणि एवढीच आणली का बे? दे ना ते. मी तर खाल्ला नाही आताच. झालो मी आत्ता फ्रेश. मस्त आपण आज चर्च पाहिला. चर्च पाहून बढिया वाटलं. काहीतरी नवीन पाहायला भेटलं. मी आज सेकंड टाइम गेलो होतो. आज खूप वेळ बसलो तिथं, त्या लोकांसोबत चर्चा केली. खूप बढिया वाटलं. एक तर क्रिसमसचे दिवस चालू आहे म्हणून चांगलं वाटू राहिलं. त्याच्यानंतर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफलेन्स, या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा, मित्रांसोबत मैत्रिणीसोबत शेअर करा. तर मी तुमची आता रजा घेतो. बाय बाय. आज तुम्हाला डबल बाय बाय.